शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाहणी दौऱ्यावेळी सोलापुरातनं घोषणा। सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी तर धाराशिवमध्ये बोटीतनं शिंदेंनी केली पाहणी। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या साहित्यावर शिंदे आणि सरनाईकांचे फोटो छापल्यामुळे विरोधक आक्रमक। मदत साहित्यावर फोटो कशाला हवेत असं म्हणत विरोधकांचा टोला। फोटो लावून पूरग्रस्तांना मदत वाटणं हे गंभीर, ही प्रचार करण्याची वेळ नाही। मदतीच्या किटवरील फोटोवरनं संजय राऊतांचं टीकास्त्र। शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला अजितदादांची बगल। पंचनामे करू, कुणालाही वंचित ठेवणार नाही असं म्हणत ओला दुष्काळावर थेट बोलणं अजितदादांनी टाळलं। छत्रपती संभाजीनगरच्या सोमठाणा गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी। दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनी भरणेंना घेरलं। शेतकऱ्यांनी केली कृषी मंत्र्यांवरती प्रश्नांची सरबत्ती। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीकाठच्या शेकडो हेक्टर भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका। नुकसानग्रस्तांना अश्रू अनावर। उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या मराठवाडा दौऱ्यावरनं नवनाथ बन यांची टीका। लंडनवारीत त्यांना जास्त आनंद झाला असता असं म्हणत बन यांचा राऊतांसह उद्धव ठाकरेंना टोला। अस्मानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात। एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार, छगन भुजबळांची माहिती। मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील मुंगशी मार्ग बंद। सर्व सरकारी कार्यालय पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान। कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडरचा पाईप लीक झाल्यामुळे स्फोट आणि आगडोंब। भीषण स्फोटात 7 जण भाजले, प्रकृती गंभीर, उपचार सुरू। जिल्ह्यातील सिंदफणा नदीकाठच्या शेकडो हेक्टर भागातल्या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलेला आहे आणि या भागातील शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, ऊस किंवा तूर या सगळ्या पिकांचं जनावरं सुद्धा यामध्ये वाहून गेले, मोठं नुकसान झालेलं आहे। तर पुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर या पुराने केलेलं नुकसान आता समोर येऊ लागलंय। या भागातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये चिखल, अंगणामध्ये चिखल आणि उद्ध्वस्त झालेली शेती पिकं या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान अधोरेखित करत आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। लक्ष्मण, खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, हे सगळं पाणी शेतामध्ये शिरलं, घरामध्ये शिरलं आणि आता जेव्हा पाणी ओसरू लागलंय मात्र जाताना प्रचंड दुःख आणि नुकसान सोडून गेलेलं आहे। अमित, मी आता बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीच्या काठावरती उभा आहे आणि सिंदफणा नदीच्या दोन्ही बाजूला 1 किलोमीटर डाव्या बाजूला आणि 1 किलोमीटरचा उजव्या बाजूला हा संपूर्ण परिसर या नदीनं व्यापला आणि त्यानंतर या नदीनं काय केलंय, किती या भागातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलंय याचं चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या एका बाजूला जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं हे कपाशीचं पीक आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। हे पूर्ण पीक झोपलेलं आहे आणि या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अशाच पद्धतीचं नुकसान जे आहे ते झाल्याचं अमित आपल्याला पाहायला मिळतंय। मागे ऊसाची शेती आहे, पुढे सोयाबीनची शेती आहे, तर कुठे वेगवेगळ्या भागामध्ये लावण्यात आलेली कपाशी असेल, हे सगळे पिकं या पुराच्या पाण्यानं उद्ध्वस्त झालेले आहे। आणखी जर आपण ही दृश्य बघितली तर या परिसरामध्ये या नदीचा प्रवाह किती भयावह होता हे सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसे आहे। या शेतकऱ्याच्या दारामध्ये लावण्यात आलेली ही बैलगाडी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। ही पुराच्या पाण्यानं ही बैलगाडी देखील उलटी झालेली आहे। ही बैलगाडी ज्यावेळेला या पुराच्या पाण्यात वाहून जात होती त्यावेळेला या शेतकऱ्यानं तातडीनं या विजेच्या खांबाला या बैलगाडीचा जो आहे पुढचा भाग जो आहे तो बांधला आणि त्यामुळे ही बैलगाडी जी आहे ती देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना वाचवण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्याचा होता। ज्या पद्धतीनं ही बैलगाडी वाहून गेली त्याच पद्धतीनं या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गोठ्यामध्ये असलेली जनावरं ती देखील या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। कारण ही
दुग्धी जनावरं आहे, ज्या जनावरांच्या माध्यमातून दूध देऊन या शेतकऱ्यांना 2 पैसे रोज हाताला मिळत होते, मात्र ते जनावरं देखील या शेतकऱ्यांच्या दारातून या पुराच्या पाण्यानं वाहून नेलेले आहे. खरं तर आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारचे काही महत्त्वाचे निकष या अतिवृष्टीबाबत आहे. ते म्हणजे 65 मिलीमीटरपेक्षा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी आर्थिक मदत जी आहे ती तातडीने दिली जाते. मात्र या भागाचं जर सांगायचं झालं तर या भागामध्ये पाऊस जरी कमी पडला असला तरी माझ्या एका बाजूला दिसणारी ही सिंदफणा नावाची जी नदी आहे ती शिरूरमधून येते आणि शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे त्या ठिकाणी पडलेल्या पावसाचं जे पुराचं पाणी आहे ते थेट या नदीमध्ये आलं आणि ही नदी या शेतकऱ्यांच्या दारामध्ये घुसली, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसली आणि या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे सरकारचा जो निकष आहे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या भागामध्येच मदतीचा, तो निकष या शेतकऱ्यांना कसा लागू करणार, या शेतकऱ्यांना हे सरकार कसं मदत करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्या रात्रीला नेमकं काय घडलं होतं या शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. कारण रात्रीचे 12-1 वाजलेले होते ज्यावेळेला या शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसलं, दारात पाणी आलं आणि त्यामुळे हे शेतकरी प्रचंड घाबरलेले होते. ताई, ज्या वेळेला तुमच्या दारात पाणी आलं त्यावेळेला किती वाजलेले होते आणि काय परिस्थिती होती? 4 वाजलेले होते आणि अचानकच पाणी आलं. आम्ही झोपीत असताना आम्हाला कळलं नाही, पण आम्ही घाबरून गेलोत. वर जाऊन बसलोत. पाणी साऱ्या घरात प्यायला पाणी नव्हतं. अक्षरशः वर होतं आम्ही आणि उपाशी तपाशी सारं आमचं वाहून गेलं पीक पाणी, काहीच नाही उरलं आमच्यापाशी. आम्हाला शेतकरी ह्याची मदत पाहिजे, आम्हाला सरकारने काहीतरी मदत करा. आमचं रान गेलं, सारे घर गेलं, सारे बैल गेले, म्हशी गेल्या, काहीच उरलेलं नाही आमच्यापाशी. सारं किराणा गेला आमचा वाहून, पीठ गेलं, मीठ गेलं, काहीच नाही राहिलं आमच्यापाशी. नुसतं आम्ही बसलो होतो वर जाऊन काल उपाशी तपाशी. आम्हाला पाणी पण नव्हतं प्यायला. अशी आमची अवघड परिस्थिती होती, लयच अवघड. म्हणजे आम्हाला काय करावं म्हणून कळत नव्हतं. आमच्यापाशी कोणी मोबाईल नव्हता, काही नव्हतं, चार्जिंग नव्हती, कुणाला फोन पण करा म्हणून आमचे सारे नातेवाईक घाबरले आम्हाला फोन करण्यासाठी, पण फोन लागत नव्हता, काही नव्हतं. इतकी आमची अवघड परिस्थिती होऊन बसलेली. आमच्यापाशी काही उरलेलं नाही. आता कसं खावा कसं राहावं म्हणून पण कळत नाही आम्हाला. आमचं भांडे वासनं वाहून गेले, धान्य गेलं, किराणा आणलेला भरून वाहून गेला, काही उरलं नाही. घरात पाणी आलं, बस एवढा बंगला बांधून काय उपयोग झाला आम्हाला माहितीच नव्हतं. सारं बंगल्यात आमच्या पाणी शिरलं. आम्हाला काल अक्षरशः काही उरलंच नव्हतं. काय करावं म्हणून कळत नव्हतं आम्हाला काल. सरकारचे प्रतिनिधी कोणी आले का तुमच्यापर्यंत? कोणीच आलं नाही आमच्यापर्यंत, कोणीच आलं नाही आमच्यापर्यंत. तुम्ही बघताय आईच्या डोळ्यात तुमच्या अश्रू आहे. काय भावना आहे, काय नेमकं घडलं त्या रात्रीला, कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं सावरण्याचा प्रयत्न केला? सर, रात्री अचानकच पाणी आलं. पाणी आलेलं म्हणजे आम्ही झोपीतच होतो. झोपीत असताना आम्हाला अचानक आमचे म्हणजे बाजीला पाणी खाली लागलं. तेव्हा आम्ही उठलो. 2 बैल होते, 4 म्हशी होते, ते दावे तोडले आम्ही पहिले. त्यांना म्हणलं मोकळं प्राप्त करावं, त्यांना कुठे जातील तर जातील. आम्ही वर स्लॅपवर अक्षरशः जाऊन बसलो. अचानकच पाणी आले, काहीच माहीतच नाही अचानक असं पाणी झालं. काहीच राहिलं नाही. शेतीतलं तर गेलंच, आमचे जनावरं गुरं ते सगळे बांधलेले होते, शेळ्या ते सगळं पण वाहून गेलं आमचं. काहीच राहिलं नाही. आम्ही त्यांचे दावे तोडले, अक्षरशः ते वाहून गेले आमचे, काहीही राहिलं नाही. तुमचं काय नुकसान झालं दादा? सर, माझ्या 25 शेळ्या होत्या, शेळ्या पण वाहून गेल्या. घरात पण पाणी खूप गेलं, धान्य वगैरे सगळं पूर्ण भिजून गेलेलं आहे. शेती पण खरडून गेलेली आहे, काही सुद्धा उरलेलं नाही. खायला पण काही राहिलेलं नाही. जगणं पण मुश्किल झाले. आता जगायचं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर सरकारला माझी विनंती आहे की होतं होईन तेवढं आम्हाला, एक तर मोठ्या संकटातनं बाहेर पडलोत, त्यानंतर वाचलाय जीव, पण आता जगायचं कसं, त्यासाठी आम्हाला काहीतरी मदत द्यावी, सहकार्य करावं ही भावना व्यक्त करतो मी. सरकारकडे काहीतरी मदत मागताय. ताई, तुमच्या डोळ्यात अश्रू आहे, एक दुःख तुम्ही सांगताय. खरं ती जी परिस्थिती होती, काय होतं असं की जे वाहून गेलंय आणि ते तुम्हाला परत मिळू शकणार? पसारा होता, जनावर होते, परत धान्य होतं, किराणा होता, सगळं वाहून गेलं, काहीच नाही उरलं. तर आम्हाला काहीतरी मदत करावं सरकारने. आता तुमच्या समोर दिवाळी आहे, दसरा हा, काय नाही राहिलं आमच्यापाशी, काहीच नाही राहिलं. ती कशी करणार, काय त्यासाठी काय करणार आता? आज दिलं सरकारनं तर करणार, तर काय करणार आम्ही? काहीच करू शकत नाही. आमच्या रानात तर नाही राहिलं काही. सारं रान गेलं, खांदून सारं सगळं गेलं होतं तेवढं. आम्हाला शेती बी काय लय मोठी नाही, थोडी. आम्ही दरवर्षा ऊस तोडून काम करणारे माणसं, आम्ही दरवर्षा ऊस तोडायला जातो. बरं झालं ते बी गेलं सर वाहून. ऊस तोडायचं बी अर्ध निम्म सगळं गेलंय. काय गेलं, गाड्या गेल्यात काही वाहून, काही राहिल्यात इथं, काही इकणं गेलं तो वाहून, काहीच नाही राहिलं. दरवर्षा आम्ही ऊस तोडायला जाणारे माणसं, ते ऊस तोडून आम्ही घर बांधलेलं आहे. आमची लई परिस्थिती अवघड आहे. आम्हाला खायला पण नाही काही, असं इतकं अवघड झालं आमचं. शेतीचं काय नुकसान झालं? शेतीचं तर सारे खांदून गेली, अर्धी शेती गेली आमची. काय राहिले? काहीच नाही राहिलं शेतीमध्ये. माती पण नाही राहिली शेती, सारं खांदून गेलं, अर्ध वावर गेले, काहीच नाही राहिलं. शेतीच आहे किती का आम्हाला? एवढं खर्च करून काय उपयोग झालाय आमचा?
ह्याच्यावरच जगत होतो आम्ही, एवढ्या शेतीवर आणि ऊस तोडून खात होतो. लेकरं बाळ काय दोन, एक पोरग आहे तिकडे, ते फोन करू करू बेजार काल, त्याला फोन पण ना, ती परिस्थिती आपल्या, हे पोरग इथं आमच्यापाशी काय राहिलं नाही आमच्यापाशी. तुम्ही घर कसं कोण कोण आहे घरी आणि घरी एक माझा मुलगा लहान आणि ते मालक आणि मी तिघच आहेत आम्ही. रात्रीच्या दिवशी तिघच होते? हा तिघच होतो आम्ही. जनावर 2 बैल होते, म्हशी होत्या काही, ते बी गेल्या, सगळं काहीच नाही राहिलं. आता काय अपेक्षा आहे सरकारकडून? आता काय सरकारने द्यावा आम्हाला, काहीतरी मदत करावा, ह्यातून काहीतरी करावं, आम्ही कसं जगायचं काही का, सरकारने काहीतरी उली तरी आम्हाला मदत करावा, हीच इच्छा आमची, दुसरी काय नाही. काय मदत केली पाहिजे? आता काहीतरी आम्हाला खायला प्यायला निदान, वावरतं गेलं आमचं सगळं गेलं, काही उरलं नाही, पण निदान आम्हाला जगायपुरती अशी काही खायापुरतं तरी सरकारने मदत करावं अशी आमची इच्छा आहे. दुसरं काही नाही. नुसतं काल असं खायला आता पाणी नव्हतं, ह्याच्यापेक्षा काय सांगायचं, प्यायला पाणी पण नाही राहिलं आम्हाला. एवढी मोठी शिनपान असून काय उपयोगाची, प्यायला पाणी नव्हतं. काल आम्ही 6 वाजता पाणी पिलोत खाली येऊन, जेव्हा पाणी गेलं तेव्हा घरातलं. तुमच्या नदीने तुमच्या घरात ती शिरली? घरात शिरली आमच्या नदी, म्हणायचं पाणी नव्हतं, काही नव्हतं, चारा नव्हता, काहीच नव्हतं राहिलं, प्यायला पाणी नव्हतं. आज सकाळी आम्ही पाणी भरून पिलो होतं. आमच्या पाहुण्या रावळ्याने आम्हाला भाकरी आणून दिलेत आज. आमच्या पाहुण्याने, आमच्या आई वडिलांनी, त्यांनी, नातेवाईकांनी आमच्या, त्यांनी भाकरी आणून दिल्या. तर काहीच नव्हतं राहिलं, गॅस सगळं वाहून गेलं आमचं. तेलाचे डबे, कुठं किराणा भरून आणलेला, आता ह्याच्यासाठी सगळं गेलं, काहीच नाही राहिलं. तुमचं काय नाव? माझं मीनाबाई. पूर्ण नाव? लक्ष्मण सकाराम मीनाबाई. मालकाचं नाव लक्ष्मण सकाराम सुळ, माझं नाव मीनाबाई. अमित, आपण बघतोय खरं तर अतिशय दुःखद अशा पद्धतीचा प्रसंग या महिलेवरती आणि त्यांच्या कुटुंबावर आहे. डोळ्यात देखील त्यांच्याही अश्रू आहे आणि मन हेलावून टाकणाऱ्या अशा पद्धतीची ही परिस्थिती या भागातल्या शेतकऱ्यांची आहे. समोर जी सिंदफणा नदी, जिची दिवसभर हे लोक पूजा करत आले, वर्षानुवर्ष ज्या नदीची पूजा केली, त्याच नदीने अशा पद्धतीनं त्यांच्या अंगणामध्ये येऊन धिंगाणा घातला, घरामध्ये शिरली आणि घरामध्ये होतं नव्हतं हे सगळं जे आहे ते या नदीने वाहून नेलं. इतकंच नाही, घरातल्या वस्तूच नाही तर दारामध्ये असलेली जनावरं देखील या नदीमध्ये वाहून गेलेली आहे. त्यामुळे ह्या भागात जरी पाऊस कमी पडला असला तरी वर पडलेल्या पावसामुळे, अर्थात नगर जिल्ह्यामध्ये शिरूर भागामध्ये पडलेल्या पावसामुळे या नदीला अचानकपणे पूर आला. कशी मदत मिळते आणि कसं सावरलं जातं हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या